नंदुरबार जिल्ह्यातील घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे। नंदुरबार-धानोरा मार्गावरील लोय फाटा ते वेळावत फाटा दरम्यान गुरुवारी सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली। सदर ठिकाणी सध्या रस्त्याचे काम सुरू असून संबंधित ठेकेदाराने कोणतीही सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे। स्थानिकांच्या मते या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून आजची घटना त्याचाच भयावह परिणाम ठरली आहे। त्यामुळे या अपघातासाठी ठेकेदारालाही जबाबदार धरले जात आहे। याच दरम्यान नाझील जमील पठाण राहणार नवापूर आणि त्याच्या ताब्यातील महिंद्रा झायलो क्रमांक GJ16 BB 1552 ही चारचाकी गाडी भरधाव व निष्काळजीपणे चालवत समोरून येणाऱ्या मोटारसायकल क्रमांक GJ05 BR 0472 ला जबर धडक दिली। या धडकेचा जोर इतका प्रचंड होता की मोटारसायकलवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले। अपघातानंतर धानोरा परिसरातील स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाडवी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश येत उपचारादरम्यान रोहित आप्पा भील वय 22 वर्ष राहणार शिंदे तालुका जिल्हा नंदुरबार आणि साजन संजय भील वय 18 वर्ष राहणार शिंदे तालुका जिल्हा नंदुरबार या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे अपघातग्रस्त रोहित आप्पा भील याचा अवघ्या 10 दिवसांनी विवाह होणार होता। तो आपल्या नातेवाईकांकडे लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी मित्रासोबत निघाला असताना नियतीने त्याच्यावर घाला घातला। आनंदाच्या क्षणांची वाट पाहणाऱ्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे। दरम्यान या भीषण घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरवलेल्या चारचाकी वाहनाला रस्त्यावरच आग लावली। त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 106 1 281 125 A B 324-4 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 134/187 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। फिर्यादी आप्पा भामट भील वय 46 वर्ष राहणार शिंदे तालुका जिल्हा नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस कर्मचारी जगन वळवी यांच्याकडे सोपवण्यात आला असून गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू आहे। या दुर्दैवी अपघातामुळे शिंदेगाव व परिसरात शोककळा पसरली असून 2 निष्पाप तरुणांच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। रस्ते सुरक्षा आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। रईस शेख, विसरवाडी।